ओम नमो भगवते वासुदेवाय. कपिल महामुनींचा जन्म झाला तेव्हापासून ते नित्य 5 वर्षाचेच होते. कपिल महामुनींच्या मनात आपल्या मातेबद्दल असा विचार आला की मातेनं आपलं कर्तव्य अत्यंत प्रेमाने केलेलं आहे. म्हणजेच तिचं जे सार आहे, तिच्या शरीरातलं जे सार आहे, तिच्या प्रेमाचं जे सार आहे, ते तिने मला पाजलेलं आहे, दिलेलं आहे. म्हणजेच तिनं मला तिचं स्तन्य पाजलेलं आहे, दूध पाजलेलं आहे. आता माझं कर्तव्य आहे की माझ्या जीवनातलं जे काही सार आहे ते मी तिला दिलं पाहिजे. आणि म्हणून मातेने विचारलेल्या प्रश्नांची उत्तरं द्यायला कपिल महामुनी सज्ज झाले. तिने योगाचा प्रश्न विचारला होता. योग हा एक प्रकारचा बाणच आहे आणि भगवंत हे निर्वाण आहे. योग साधून लक्ष जर कुठलं साधायचं असेल तर भगवत प्राप्ती हे लक्ष साधायचं आहे. कारण योगानंच निर्वाण पद प्राप्त होऊ शकतं. आणि तो योग याचाच अर्थ आहे की भगवंत हाच केवळ आपल्या चित्ताला विषय देणं आणि बाकीच्या सर्व विषयांपासून मन काढून घेणं. आपल्या बाणाचं लक्ष केवळ भगवंत हेच करणं हा खरा योग आहे. म्हणून एका ठिकाणी म्हटलंय, अप्रमत्तेन वेद्धव्यम शरवत तन्मयो भवेत. की ज्याला अचूक शरसंधान करायचं आहे त्याचं लक्ष त्या लक्षावर असतं, इकडे तिकडे तो बघत नाही. आणि जेव्हा त्याची खात्री पटते की आता मी सोडलेला बाण बरोबर लक्षावर जाईल तेव्हाच तो बाण सोडतो. योगानं भगवंत साधायचं आहे तर त्या प्रयत्नामध्ये भगवंत हेच आपलं लक्ष असलं पाहिजे. ना तर योगाने इतर गोष्टी सुद्धा साधू शकतील की. आजकाल जो योग शिकवला जातो ते श्वासाचे नियमच असतात. त्याने सुद्धा शरीर शुद्धी किंवा आरोग्य चांगलं टिकवता येतं, निर्माण करता येतं. पण खरा योग जो आहे हा भगवंताच्या प्राप्तीसाठी आहे. आणि म्हणून मातेला उपदेश करताना कपिल महामुनींनी जो सांख्य योग सांगितला तो भक्तिप्रधान सांख्य योग आहे. कारण सांख्याचा एक प्रकार असा आहे की तिथे मी माझं याच्या प्राधान्यानं सगळ्या गोष्टी होतात आणि मग मी आणि माझं ह्याच्यामध्ये मन गुंतल्यामुळं भगवंताच्या भक्तीबद्दल अरुची निर्माण होते. पण संख्यांचा दुसराही प्रकार असा आहे की त्याच्यात घडणाऱ्या सगळ्या गोष्टी ह्या सत्य अशा परमात्म्याच्या परमात्म्याच्या भगवंताच्या प्राधान्याने होतात आणि म्हणून त्याद्वारे भक्ती वाढते. मग तशी जर भक्ती वाढवायची असेल तर आमच्या ठिकाणी अनिमित्ता साहजिक भक्ती व्हायला पाहिजे. आणि तशी जर भक्ती व्हायला हवी असेल तर आमच्याकडनं अनुश्रविक कर्म व्हायला पाहिजे. आणि अनुश्रविक कर्म याचा अर्थ आहे की जे वेदांना विहित आहे, धर्माला विहित आहे, शास्त्राला विहित आहे असंच कर्म आम्ही करणं. धर्मशास्त्राच्या विरोधी असलेलं कुठलंही कर्म किंवा धर्मशास्त्रांनी निषिद्ध म्हणून सांगितलेलं जे कर्म आहे ते कधीही न करणं. मन मानेल तसं कर्म करणं, स्वच्छंद गतीने कर्म करणं हे माकडांचं लक्ष आहे. मतयो यत्र गच्छन्ति तत्र गच्छन्ति मानवाः. मन मानेल तसं जाणारी असतात ते माकडं असतात. पण शास्त्राने यत्र गच्छन्ति तत्र गच्छन्ति वै नराः. पण धर्मशास्त्र जे सांगेल, ज्या मार्गाने जायला सांगेल त्या मार्गाने जाणं हे माणसाचं लक्षण आहे.
तेव्हा भगवंताची जर प्राप्ती आम्हाला करायची असेल तर धर्मशास्त्र जे सांगतं त्याप्रमाणेच आम्ही वागायला पाहिजे. आणि धर्म हा वेदाने सांगितलेला आहे तोच आहे. पुढे अजामेळाच्या आख्यानामध्ये तो विषय येणार आहे. यमदूतांना विष्णुदासाने विचारलं की धर्माची व्याख्या काय, तुम्ही जर यमधर्माचे सेवक आहात तर धर्माची व्याख्या काय हे तरी तुम्हाला माहिती आहे का. तेव्हा तिथे व्यासाने त्यांच्या तोंडून उत्तर दिलंय, वेद प्रणिहितो धर्म, हा वेदांनी जे सांगितलंय करा म्हणून तेच करणं हा धर्म आहे. आणि वेदांनी जे सांगितलंय करा म्हणून ते न करणं हा अधर्म आहे. किंवा दुसऱ्या भाषेत वेदांनी अमुक करू नका म्हणून सांगितल्यानंतर तेच करणं हा अधर्म आहे. आणि वेदांनी अमुक करा म्हणून सांगितलंय ते न करणं हाही अधर्म आहे. तेव्हा वेद प्रणितो धर्म, हा अशा वेदांनी जो प्रवृत्त केलेला धर्म आहे त्या धर्माने जे काही सांगितलं त्या धर्मावर आधारित जी काही शास्त्र उभी राहिलेली आहेत, धर्मशास्त्र वगैरे, त्याच्यातून जी कर्म करा म्हणून सांगितले तीच कर्म करणं हा योग आहे. ती भगवत प्राप्तीसाठी उपयुक्त ठरणारे कर्म आहे. कारण कर्माणी चित्त शुद्ध्यर्थम, पूर्वजन्मातील अनेक संस्कारांमध्ये दूषित झालेलं जे चित्त आहे ते चित्त जर शुद्ध करायचं असेल तर वेदविहित जी कर्म आहेत तीच कर्म आम्ही केली पाहिजेत. आणि अशी कर्म केल्यानंतर जेव्हा चित्त शुद्ध होईल तेव्हा त्या चित्ताच्या एकाग्रतेसाठी उपासना सांगितले, चित्तैकाग्र्यार्थम उपासना. तेव्हा जे काही कर्म करायचंय ते अनुश्रविक कर्म करायचंय. आणि अशा कर्मातून जी वृत्ती निर्माण होते, भक्तिवृत्ती निर्माण होते, ती स्वाभाविकच असते. अशी जर भक्ती करायची असेल तर भगवंत पुढे सांगतात, नैकात्मतान्ने स्पृहन्ति केचिन् मत्पाद सेवाभिरतामधी हा योन्युन्यतो भागवता प्रसज्य सभाजयन्ते मम पौरुषाणी. की माझ्या चरणसेवेमध्ये अत्यंत आवड ठेवणारे आणि माझ्याच प्रसन्नतेसाठी आपल्या जीवनातली याच्यावर सगळी कर्म करणारे कितीतरी असे भाग्यवान भक्त आहेत की जे परस्परांशी जेव्हा भेटतात, एकमेकांच्या जवळ येतात, तेव्हा माझ्याच लीलांचं अत्यंत प्रेमानं भक्तीनं कोडकौतुक करतात, वर्णन करतात. आणि अशा अनिमित्ता स्वाभाविकी भक्तीनी त्यांचा माझ्या ठिकाणीचा भाव इतका दृढ होतो की माझ्या बरोबर सायुज्य होणं ही सुद्धा त्यांना अपेक्षा राहत नाही. अशी भक्ती ज्यांना प्राप्त झाली ती भक्ती अन्य सिद्धींपेक्षा किंवा साक्षात मुक्तीपेक्षा सुद्धा श्रेष्ठ आहे. भक्ती सिद्धेर करी असे भागवतकार म्हणाले. वारकरी संप्रदायात सुद्धा, भागवत संप्रदायात ते कधी मुक्तीची इच्छा करत नाहीत. ते केवळ भगवंताचं प्रेम मागतात. म्हणजे त्या प्रेमात राहून भगवंताची नाना प्रकारे आयुष्यभर सेवा करता येईल. तुकाराम महाराजांनी सुद्धा हे सांगितलं, न लगे मुक्ती धनसंपदा संत संग देई सदा. संत संग का दे? की मला तुझी सेवा करायला मिळावी. मला बाकी पैसा नसला तरी चालेल, मुक्ती नसली तरी चालेल, आजीवन मला भगवंता केवळ तुझीच सेवा करता येईल अशा प्रकारचं दान तू मला दे. आणि कधीही माझ्या ठिकाणी तुझा विसर निर्माण होऊ नये. हेची दान देगा देवा, तुझा विसर न व्हावा. मग त्यासाठी मी काय करीन? गुण गायीन आवडी. आत्यंतिक प्रेमानं भगवंता तुझं लीला वर्णन, रूप वर्णन, पराक्रम हे सगळं मी करत राहीन. अशी ज्यांची भक्ती होते त्यांची भक्ती भागवतकार म्हणतात त्याप्रमाणे सदैव अष्टमहासिद्धी असोत किंवा साक्षात
भगवत सायुज्य असो किंवा ती मुक्ती असो, ह्यापेक्षाही ते श्रेष्ठ आहे. आणि त्यामुळे जो स्वाभाविक भक्त आहे तो त्या सिद्धींची आणि मुक्तीची अपेक्षा करीत नाही. कपिल महामुनीने पुढे काय काय सांगितलं पुढच्या भागात बघूया. ओम नमो भगवते वासुदेवाय.